सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। नजर चुकीने एलओसी पार करून पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान हा महाराष्ट्राचा असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। चंदू बाबूलाल चव्हाण असे या जवानाचं नाव आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, काय अधिक माहिती मिळते या सगळ्या संदर्भात? प्राजक्ता, काल संध्याकाळी अशा पद्धतीने भारतीय लष्कराचा एक जवान आहे तो पाकिस्तानच्या सीमेमध्ये आणि त्यांच्या ताब्यात असल्याची बातमी आलेली होती आणि त्याच्यानंतर दोन्ही देशांकडून दावे आणि प्रतिदावे सुरू होते। पाकिस्तानचं असं म्हणणं होतं की जे भारतानं सर्जिकल ऑपरेशन केलेलं आहे त्या सर्जिकल ऑपरेशन मधला हा जवान आम्ही पकडलेला आहे। अर्थात भारतीय लष्कराने हे वृत्त फेटाळलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या कुठल्याही सर्जिकल अटॅक मधला हा जवान नाहीये, तर हा जवान जो आहे राष्ट्रीय रायफलचा आहे आणि सीमेवरती नजर चुकीनं तो पलीकडे गेला अशा पद्धतीचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते भारतीय लष्करानं दिलेलं आहे। आर्मीच्या कुठल्याही ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये अजून त्याचं नाव जरी आलेलं नसलं तरी जी उच्च सूत्रांकडून आपल्याला माहिती कळते त्याच्यानुसार हा चंदू बाबूलाल चव्हाण नावाचा जो जवान आहे तो धुळ्यामधला आहे, बोरविहीर या गावचा आहे आणि तो नजर चुकीने तिकडे गेला होता पाकिस्तानमध्ये आणि तेव्हा त्याला पकडण्यात आले असल्याची माहिती कळते। अर्थात गृहमंत्र्यांनी देखील या संदर्भातलं एक वक्तव्य केलेलं आहे। राजनाथ सिंग यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं जवान सीमेवरून या बाजूला त्या बाजूला जात असतात आणि एकदा ह्या घटना काही म्हणजे नेहमी घडत असतात आणि त्या जवानाला पाकिस्तानच्या तावडीतून आपल्या सीमेत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। जे मिलिटरी ऑपरेशनचे डीजी आहेत रणबीर सिंग यांनी देखील या संदर्भातली माहिती जी आहे ती पाकिस्तानला कळवलेली आहे आणि त्याला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अर्थात डॉन हे जे वृत्तपत्र पाकिस्तानमधलं आहे त्यांनी माहिती दिल्यानुसार हा अज्ञात ठेवण्यात आलेला आहे। प्रशांत, चंदू चव्हाण हा जो सैनिक आहे याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काही कळू शकलेलं आहे का? कोण कोण असतं त्याच्या घरी? प्राजक्ता, जी माहिती आपल्याला कळते त्याच्यानुसार त्याचा एक भाऊ जो आहे तो मिलिटरीमध्येच आहे। शिवाय चंदू बाबूलाल चव्हाण हा धुळ्यामधल्या बोरविहीर या गावचा आहे आणि त्याची आजी जी आहे ती देखील तिचं काल या बातमीच्या नंतर बहुतेक निधन झाल्याची बातमी कळते आहे। अर्थात ही बातमी केवळ आता ऐकीव आहे, याच्या संदर्भातलं ऑफिशियल काही वृत्त जे आहे ते अजून आपल्या हाती आलेलं नाहीये। भारतीय लष्कराच्या कुठल्याही ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये अजून चंदू चव्हाणचं नाव नाहीये। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।